महाराष्ट्र सरकारने उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मेगा पोलीस भरतीची घोषणा केली आहे। मागील काही वर्षांपासून पोलीस विभागामध्ये जवळपास 75,000 पदं रिक्त होती, पण कोरोना आणि नंतर सततच्या सरकार बदलीमुळे ही पदं भरण्यात आली नव्हती। मात्र आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरती प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडण्याचे संकेत दिलेत। पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोठ्या तुटवड्यामुळे प्रशासनावर ताण येत होता आणि कायदा व्यवस्थेचा प्रश्न कुठेही उभा राहू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न सतत सुरू होता। अखेर शासनाने यावर निर्णय घेऊन पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला आहे। राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक स्तुत्य पावलं उचलली आहेत। त्यातील महत्त्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात 14,294 पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय। राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतलं गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय। त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आणि शासनाला प्रशिक्षित मनुष्यबळ मिळाले। राज्यातील असंख्य तरुणांना पोलीस दलात संधी मिळत असल्याने खेड्यापाड्यातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। प्रशिक्षित युवकांना सरकारी नोकरी मिळत असल्याने सर्व सेवा सुविधांसह त्यांचे कुटुंब देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणार आहे।